सेवेचे धडे सुद्धा घेतले, सहकारातले धडे घेतले आणि त्या सगळ्यांमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलं. मगाशी आपण सांगितलं दादांच्या जाण्याची बातमी, माझं सुद्धा तसंच झालं होतं. वर्तमानपत्र वाचत होतो, अचानक समीर आला आणि मग टी व्ही लावा. म्हटलं काय झालं? ते दादांच्या विमानाला अपघात झाला. म्हटलं मग दादा कुठे आहेत? त्यामुळे इस्पितळात नेले त्यांना. बरोबर, ठीक आहे, गाडी काढा, चला निघूया आपण. आणि तो परत 2 मिनिटांनी आला आणि सांगितलं की दादा नाहीत. अजूनही विश्वास बसत नाही. खरं तर दादा आमच्यात नाही हा अजूनही विश्वास बसत नाही. एवढा मोठा धक्का क्वचितच बसला असेल. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य जाणार आहे, पण आपल्या काही कल्पना आहे त्या संदर्भामध्ये, त्या वयाच्या असतील, त्या आजारपणाच्या असतील, त्या इतर काही गोष्टी अगोदरच आपल्याला माहिती असतं की ह्या अडचणीत आहे. 27 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे कॅबिनेटमध्ये, त्याच्या अगोदर प्री कॅबिनेटमध्ये, त्याच्यानंतर सुद्धा CM साहेबांच्या ऑफिसमध्ये चर्चेला दादा, आणि अवघ्या 12-15 तासामध्ये हे ऐकायला मिळतं. पोचल्यानंतर मी जेव्हा पाहिलं, ते ॲक्सिडेंट स्पॉटवर गेलो होतो, पाहिलं तसं झालं. आणि दादांचे ते फोटो तर अजूनही डोळ्यासमोर जातच नाहीत. छिन्न विछिन्न झालेला दादा. आणि म्हणून मी म्हटलं की जायचं प्रत्येकाची एक वेळ आहेच, पण अशा पद्धतीनं दादा जावा. लहानपणापासून अडचणीत सोसत मोठा झालेला. त्यांची माझी ओळख खरं म्हणजे पवार साहेब ज्या वेळेला संरक्षण मंत्री पदावरून परत आले मुख्यमंत्री म्हणून, माझ्याकडे हाऊसिंग होतं आणि अजितदादांना आणि अशोक चव्हाण या दोघांनाही पवार साहेबांनी राज्यमंत्री म्हणून त्यांच्या मंत्रिमंडळात, तेव्हापासून माझी त्यांची ओळख. पण पवार साहेबांची जी कन्स्ट्रक्टिव्ह काम करण्याची जी पद्धती होती, लोक जोडण्याची पद्धती होती, ते त्यांची एवढी हातोटे त्यांना ती लाभली होती की भरपूर प्रवास करणं, लोकांशी बोलणं, लोक जोडणं. आणि मग आताच जाधवांनी सांगितलं, विरोधी पक्षीयांना सुद्धा, हे विरोधी पक्षी आपले शत्रू नाहीत, दुश्मन नाहीत, त्यांचे आपले फक्त एक मतभेद आहेत. आणि ते मतभेद असू शकतात, ते एका घरात असू शकतात, एका पक्षात असू शकतात, तर राजकारणात का असू शकत नाही, पण ते आपले शत्रू नाहीत, अशी भावना ठेवूनच दादा नेहमी वागले. आणि सगळ्यांनाच त्यांनी मदत केली, सगळ्यांना मदत केली. आमच्यावर तर आम्ही तर स्वप्नच पाहत होतो की दादा एक ना एक दिवस तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. राजकारणामध्ये काही घडू शकतं, होईल. आणि त्यासाठी पक्षाचे आमचे सगळे कार्यकर्ते सुद्धा, त्यांच्यासुद्धा मनात हीच भावना होती. पण अचानक दादा डाव मोडून गेला, सगळं सोडून गेला. त्यांच्या कामाबद्दल आपण बरेचसे सगळे बोललो, परत काय बोलू. सकाळपासून संध्याकाळपर्यंत नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा, अशा काही 2-3 जे काही लोक मला मी पाहिले आहेत. स्वच्छता, बाळासाहेब ठाकरे,
पुस्तक असं म्हणजे असंच पाहिजे. पवार साहेब वेळेवर जायला पाहिजे म्हणजे गेलंच पाहिजे. या अशा सगळ्या गुणांचं जे आहे एकत्रीकरण जे आहे हे दादामध्ये सापडतं. घरामध्ये सुद्धा एखादं चिटोरं पडलं जवळ कोण नसेल तर स्वतःच उचलून जे आहे ते टाकणार. स्वच्छता, सगळ्या कामामध्ये टापटीपपणा, व्यवस्थितपणा. तुम्ही सांगता त्याप्रमाणे कदाचित राजकारणामध्ये बोलत असताना बोलण्याच्या ओघामध्ये काही शब्द जातात, पण दादा त्यांचा मनाचा मोठेपणा असा होता की ते त्याबद्दल क्षमासुद्धा मागायचे, चूक कबूल करायचे की नाही माझं चुकलं आहे, ह्याच्यावर रेटून देत नव्हते ते. मी अधिक बोलणार नाही, अनेकांना बोलायचं आहे आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तर जवळपास सगळंच त्यांच्या कामाचं वर्णन केलेलं आहे. पण एक आधारवड असतो, त्या आधारवडाखाली अनेक लोक उभे राहतात, सावली घेतात. पाऊस पडत असते तर पावसापासून वाचण्याचा प्रयत्न करतो आपण, पण तो आधारवड किती मोठा आहे कळत नाही आपल्याला, आपण लक्षात सुद्धा घेत नाही. पण तो आधारवड ज्या वेळेला उन्मळून पडतो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं, अरे ह्याच्या फांद्या किती, ह्याच्या मुळं किती, हे किती मोठा होता हा आधारवड. दादांच्या बाबतीत अशीच भावना आज आमच्या सगळ्यांच्याच मनामध्ये आहे. फार मोठा आधारवड दादांच्या रूपानं आमच्यात होता आणि आज आम्ही त्यांना मोकलो. मी मनापासून त्यांना मुख्यमंत्र्यांनी जो शोक प्रस्ताव मांडला आहे त्याला मी पाठिंबा देतोय. स्वरूपसिंग नाईक यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये आम्ही सुद्धा होतो. शालिनी ताईंबरोबर पक्षात सुद्धा काम केलं. राजपुरोहित तर महानगरपालिकेमध्ये सुद्धा माझ्याबरोबर होते. इथे सुद्धा असे काम होते. ही सगळी मंडळी गेली, आपापल्या आठवणी ठेवून गेली. प्रत्येकाची काही ना काहीतरी आठवण असते. ह्या सगळ्यांनाच मी श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, माननीय सभागृह नेते, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी आज जो एक या ठिकाणी शोकप्रस्ताव मांडला आहे, तर कुणाचा विश्वासच बसत नव्हता अनेक दिवस की दादा आज आपल्यात नाही. असे अजित, आशाताई, आनंदराव पवार असं एक नेतृत्व होतं की ज्यांच्या नावातच दरारा होता, धाक होता आणि तो त्यातून प्रचंड कामाचा वेग, प्रशासनावर जरब, जनतेच्या प्रश्नाची असलेली जाण असा असलेला हा एक लोकनेता होता असं म्हणायला हरकत नाही. खरं तर या राज्यातील सत्तेतील अजितदादा म्हणजे एक पुरोगामी नेतेच होते. त्यांनी कधी जात, धर्म, पंथ यावर कधीच भेदभाव केला नाही. त्यांनी कधी एकदा निवडणुकीमध्ये स्पष्टपणे जो काय असतो अध्यक्ष महोदय, निवडणुकीच्या काळात बटेंगे तो कटंगे असा नारा होता, पण त्याला दादांनी स्पष्टपणे सांगितलं की असं या ठिकाणी चालत नाही, आपल्यामध्ये चालत नाही, ते उत्तरेकडे चालतं असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं. म्हणजे जिथे आहे तिथे असूनही आपल्या भूमिकेशी ठाम असणारे नेते म्हणून या महाराष्ट्राला आणि देशात दादांची ओळख होती. म्हणूनच त्यांनी कधी जात पात धर्मपंथ पाहिला नाही. नवाब मलिक असतील, हसन मुश्रीफ असतील, अलीकडे त्यांच्याशी जुळलेले बाबा सिद्दीकी, या सगळ्यांना सांभाळून घेणारे अजितदादा होते.
त्यांना कधी अंतर ठेवू दिला नाही. आरोप झाले तरी त्यांना सांभाळून घेण्याचं काम दादांनी केलंय. म्हणूनच एक असं म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या, फुले शाहू आंबेडकरांच्या या विचारांना मांडणारे, त्यांच्या मूल्यावर काम करणारे, चालणारे असे नेते म्हणून त्यांनी स्वतःची ओळख दादांनी निर्माण केलेली होती. रोखठोक म्हणून एक रोखठोक अजितदादा असे महाराष्ट्राला परिचित होते.